नमस्कार मंडळी, मी ज्योती. आता आषाढी एकादशी येत आहे ना, तर फराळासाठी नेहमी तेच ते काय करायचं. तर त्यासाठी ना आज मी साबुदाण्याचे थालीपीठं, फक्त साबुदाणा आणि साबुदाणाचा वडा. तर वरनं बघा किती कुरकुरीत आणि आतून किती खुसखुशीत, अजिबात चिकटपणा नाही. आणि फक्त साबुदाण्याचे थालीपीठसुद्धा किती छान असे नरम सूद आलेले आहेत. तर त्यासाठी आहे ना मी 1 कप साबुदाणा घेतला साबुदाणा वड्यांसाठी. वरनं कुरकुरीत आणि आतनं खुसखुशीत, अजिबात त्याला चिकटपणा येणार नाही. त्यासाठी आहे ना 1 कप साबुदाणा घेतला, धुवून घेतला स्वच्छ. आणि त्यामध्ये आहे ना ज्या कपाने साबुदाणा घेतला ना त्याच कपाने अर्धा कप पाणी भिजत ठेवलं साबुदाणा, फक्त अर्धा कप पाणी टाकून. आणि त्यानंतर आहे ना जितका आपण 1 कप साबुदाणा घेतला ना तर बरोबर त्याच्या अर्धा कप इतके शेंगदाणे घेतले. आणि शेंगदाणे आहे ना मध्यम गॅसवरती असे कुरकुरीत होईपर्यंत, साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर अर्धा कप साबुदाणा घेतला थालीपीठ बनवण्यासाठी. साबुदाणा पण आहे ना थोडा आंबळ-वंबळच भाजायचा, जास्त भाजायचा नाही. थोडासा गरम होई इतकाच आपल्याला भाजायचा, अजिबात लालसर असा भाजायचा नाही. फक्त थोडासा गरम करून घेतला असा भाजून. कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलं. त्यानंतर 7 ते 8 शेंगदाणे टाकले, कच्चे शेंगदाणे. शेंगदाणे थोडे तेलामध्ये भाजून घेऊ, तेल किंवा तूप टाका. त्यानंतर आहे ना थोडीशी हिरवी मिरची टाकली बारीक चिरून. जिरं टाकलं, तुम्हाला जिरं चालत असेल तर टाका किंवा नका टाकू. थोडं जिरं आणि मिरची टाकून परतून घेतलं. त्यानंतर आहे ना बटाटा मी अगोदरच उकडून ठेवला होता साल काढून. बटाटा असा हाताने कुचकारून त्याच्यात टाकला. बटाट्याची भाजी करण्यासाठी आहे ना बटाटा केव्हा पण असा हाताने कुचकारून टाकायचा, म्हणजे तो मिळून येतो, छान लागतो. आणि थोडासा बटाटा परतून घेतला. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर परत त्याला परतून घेतलं. तुम्हाला वाटल्यास शेंगदाण्याचं बारीक कूट पण टाकला तरी चालेल. असा आपला बटाटा उपवासाचा तयार झाला आहे मंडळी. आता आहे ना शेंगदाणे पण आपले थंड झाले. त्यानंतर मिक्सरला फिरवले. त्याचे सालसुद्धा काढत नाही मी, असंच मिक्सरला फिरवते. आहे ना थोडंसं जाडसर असं मिक्सरला फिरून घ्यायचं. थोडं मिक्सर बंद चालू करायचं, म्हणजे थोडं जाडसर निघतं. पूर्ण आपण अर्धा कप शेंगदाणे वाटून घेतले मिक्सरला. आणि त्यानंतर आहे ना 2 तासात बघा साबुदाणा छान भिजला. फक्त अर्धा कप पाणी आपण टाकलेले 1 कप साबुदाण्यासाठी भिजण्यासाठी. त्यानंतर आहे ना हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, थोडे जिरे टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यात. आणि बटाटे अगोदरच उकडून ठेवलेले होते ना मी, बटाटे पण असे हाताने कुचकारूनच टाकलेत. आणि बटाटे आहे ना आता 1 कप साबुदाण्यासाठी 2 छोट्या आकाराचे बटाटे घेतले मी. बटाटा पण थोडा जास्तच पाहिजे असा. आता आहे ना ह्याला पाण्याचा हात वगैरे काहीच लावायचा नाही, पाणी अजिबात लावायचं नाही. फक्त तसंच हलक्या हाताने त्याला असं मळून घ्यायचं. जास्त प्रेस पण करायचं नाही, कारण त्याच्यात मीठ टाकलेलं असतं ना, त्याला पाणी सुटतं. मग काय होतं ना, चिकट होतात आतमधनं साबुदाणा वडा. असं हलक्या हाताने पीठ मळून घेतलं. थोडंसं आता हाताला मी पाण्याचा हात लावला लागून त्या आकाराचे गोळे करायचे. आणि हाताला पण मी पाणी लावून घेतलं अगोदर. आणि थोडे पातळमध्येच करायचे, जाडसर करायचे नाही. जाड केले तर आतमधनं चिकट होतात. थोडे पातळ आकाराचे केले आणि मधनं एक खड्डा पाडून घेतला पाण्याचा हात लावून. बघा वडेसुद्धा तयार झाले आपले साबुदाणा वडे. आणखीन एक वडा करून दाखवते मंडळी. फराळाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असे करून आहे ना पूर्ण वडे मी आधी थापून घेतले हातावरती. तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. तेल काय करायचं ना, गरम करून घ्यायचं एकदा. आणि त्यानंतर आहे ना थोडं मध्यम आचेवरती आपल्याला गॅस ठेवायचा. आणि शेवटपर्यंत मध्यम आचेवरतीच आपल्याला कुरकुरीत लालसर होईपर्यंत वडा तळून घ्यायचा. थोडंसं आलटपलट करून घ्यायचं. आलटपलट करून लालसर वडे असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे.
तर किती छान कुरकुरीत आपले वडे तयार झाले आणि आतमधनं चिकटपणा तर अजिबात नाही आहे. कारण आपण आहे ना जितका साबुदाणा घेतला ना त्याच्या अर्धे शेंगदाणे घेतले, त्यामुळं ते चिकट पण होत नाही, पाण्याचा हात पण आपण लावलेला नाही. तर आता जो पहिले साबुदाणा आपण भाजून घेतला होता ना थोडा गरम करून, तर तो आता आहे ना मिक्सरला फिरवून घेतला. पटकन बारीक होतो, त्याला अजिबात वेळ लागत नाही. बारीक झाल्यानंतर त्याला चाळण्याची पण गरज नाही आणि एका भांड्यामध्ये आहे ना काढून घेतला. अर्धा कप साबुदाण्यासाठी आहे ना छोट्या आकाराचा बटाटा मी उकडलेला त्यामध्ये खिसून घेतला. साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी आता त्यात आहे ना लाल तिखट टाकलं, तुम्हाला वाटलं तर हिरवं तिखट टाका. थोडंसं मीठ टाकलं, थोडं जिरे टाकले आणि यात आपण शेंगदाण्याचा वापर कुठंच केलेला नाही, फक्त साबुदाणा आणि बटाट्याचे थालीपीठ बनवतोय. तर आपण जसं साधं पीठ नाही का थालीपीठसाठी आपण मळून घेतो, अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं. तर असं जसं भज्याला सोडतो तसंच पीठ, एकदम पातळही नाही करायचं. आणि आपण कपड्यावर थापून पण थालीपीठं बनवतो ना, तर हे कपड्यावर थापून जरी केलं ना पाण्याचा हात लावून तरी चालतात. पण मला आहे ना छोटे छोटेच करायचे, त्यामुळं आहे ना मी काय केलं तव्यावरतीच थापून घेते. तव्याला थोडंसं तेलाचं चमचा फिरवून घेतला आणि त्यानंतर थोडासा गोळा टाकून आणि एक छोटा चमचा घेतला, पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये चमचा सारखं असं चमचा पाण्यात टाकून असं त्याला थालीपीठाला मोठं करून घेते. हाताने करायचं नाही, हाताची काळजी घ्यायची. तर असं चमचा आहे ना पाण्यात बुडवून थापून घेतलं ना तरी पण किती छान थालीपीठ झालं. तुम्हाला यापेक्षा मोठं करायचं तर मोठं करा आणि चवीलासुद्धा इतकं छान लागतं ना, अगदी असं ना म्हणजे फराळ केलं नाही तर अशी पोळी खाल्ल्यासारखंच वाटतं. आणि लाल होईपर्यंत भाजून घ्या. मी थोडेसे म्हणजे जास्त लाल होऊ नाही दिले, कारण आपण लाल तिखट टाकलेलं आहे त्यामुळं तसा कलर आलेला आहे त्याचा. थोडे गव्हाळेच आणि थोडंसं खालून वरून त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा. तर असे छान आपले थालीपीठं तयार होतात. कढईने पण तेल सोडायचं आपल्याला. तर बघा वडेसुद्धा तयार झाले, बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली. वड्यांसोबत दही खायला आणि थालीपीठाबरोबर बटाट्याची भाजी तयार झाली मंडळी. तर कशी वाटली मंडळी फराळाची रेसिपी? बघा वरनं किती कुरकुरीत आवाज आला आणि आतून बघा चिकटपणा अजिबात नाही, अगदी असा मोकळा मोकळा वडा दिसतोय. आणि थालीपीठसुद्धा बघा कसं तुटतंय हाताने. आपण थालीपीठाबरोबर बटाट्याची भाजी केलेली आहे. तर कशी वाटली मंडळी फराळाची रेसिपी? आवडली तर लाईक नक्की करा. धन्यवाद.